नमस्कार, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर या फील्ड कोकण चॅनलवर आम्ही कोकणातल्या बऱ्याच साऱ्या प्लेसेस कव्हर करत असतो, पण आज खास तुमच्यासाठी खरं फील्ड कोकण करण्यासाठी म्हणजे फील करण्यासाठी आम्ही वेंगुर्ल्यातील परुळे गावातील माचई या फार्म स्टेवर आलो आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण माचई रिसॉर्ट पाहणार आहोत आणि खरा कोकणाचा फील घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा आणि फील करा। माचई फार्म स्टे हे कुडाळ तालुक्यातील परुळे गावात येते। कुडाळ रेल्वे स्टेशन पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आणि सिंधुदुर्ग एअरपोर्ट पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर हे रिसॉर्ट आहे। बांध घातला की पाण्याची लेवल मस्त अशी पूर्ण राहील। माचई रिसॉर्टला पोहोचलोय आणि ही एकदम खतरनाक एंट्री आहे। साकावरनं येतोय, मी नंतर एक्सप्लेन करते। मस्त फार्म स्टे आहे हा आणि रूम्स एवढ्या भारी आहेत आणि रूम्स मध्ये जे व्हेंटिलेशन आहे ना त्याचं क्रॉस व्हेंटिलेशन असल्यामुळे खूप गार वाटतं आतमध्ये। बाहेर एवढी झाडं वाढल्यामुळे ना सूर्यप्रकाश तर खाली येते ना, ऑलरेडी बाहेर खूप गारवा आहेच, पण आतमध्ये गेल्यावर आणखी थंड वाटते, म्हणजे एसीची गरजच नाही, एवढं एकदम कूल वाटतंय। आणि आतमध्ये सुद्धा ना छोट्या छोट्या जर वस्तू बघितल्या, एक मिनिट या ज्या वस्तू आहेत या ठिकाणी हे जे वुडनमध्येच लॅम्प तयार केले आहेत, त्यानंतर हँगर्स पण त्या लाकडांचेच बनवलेले आहेत पूर्ण। सो खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ना नेचर ओरिएंटेड बनवल्या आहेत, त्यामुळे ना नेचर प्रेमी लोकांना हा स्टे खूपच आवडेल। आणि प्लस म्हणजे काय, हे जे वॉशरूम्स आहेत त्याच्यामध्ये ग्लास लावले, त्यामुळे ना बाहेरचं जे नेचर आहे, ग्रीनरी झाडं, ते रूम मध्ये बसून दिसतंय, म्हणजे बेडवर बसून आपल्याला बाहेरचं पण आपल्याला दिसणार त्या ग्लास मधून। सो एकदम मस्त असं स्टे आहे, खूप भारी वाटतं, एकदम नेचर मध्ये असल्यासारखं। माचईची कन्सेप्ट इथे पूर्ण होते। माचई म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, सांगते तुम्हाला या व्हिडिओ मध्येच। चला आणि पूर्ण रिसॉर्ट फिरायचंय, फिरूया आपण। हा ओके, काय त्याचं काय आर्द्रा नाव? म्हणजे नक्षत्रांची नाव दिली आहेत पूर्ण कॉटेजला वेगवेगळे। तर ही आर्द्रा आहे, ती पुष्य, मघा, मृग, चित्रा, रोहिणी अशी म्हणजे नक्षत्रांची नाव दिली आहेत। फिरताना आपल्याला दिसतील इथे। हो हो हो। आता आपण कुठे जातोय? किचन कडे घेऊन जातो। ओके, टोटल किती कॉटेजेस आहेत? टोटल आमचे 6 कॉटेजेस आहेत आणि प्रत्येक कॉटेज नक्षत्राच्या
नक्षत्राचं नाव दिलेलं आहे. ओके ओके. आणि 7वी एक कॉटेज येते, म्हणजे टोटल आमचे 7 कॉटेजेसचा एक बेस असेल होमस्टे. ओके, होमस्टेसाठी. तर आता आपण मस्तच वेगवेगळे नक्षत्रांची नावं पण आपल्याला समजतील. आणि आता आपण जातोय किचनकडे. पहा, एकदम जुन्या पद्धतीचं मातीचं किचन. पूर्ण पारंपरिकरित्या चुलीवरचं जाऊ शकतो. आता आम्ही जातो किचन बघायला. आणि माचळीप्रमाणे इथे जेवण सुद्धा पूर्ण पारंपरिकरित्या. स्टार्टिंगलाच इथे मातीची भांडी दिसलेत आणि या बरण्या मी माझ्या आजीच्या घरी बघितलेल्या, त्या आता त्यानंतर इथे बघते. सगळं जेवण चुलीवर. साधारण किती आहेत इथे म्हणजे वर काम करत? 18 लोक आहेत. 18 लोक. बायका आणि पुरुष मिळून. मग ते आजूबाजूच्याच इकडचे आहेत की कसं हो, काय? 1-1 किलोमीटरवरचे. आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे जेवण असतात? सगळे नॉनव्हेज व्हेज सगळं असतं. सगळं हो असतं. हो सगळं असतं. ओके. आणि स्पेशालिटी असं काही नाही, आम्ही सगळंच करतो. ओके. मग आलेल्या गेस्ट प्रमाणे सांगू शकतात का ते? आणि 67 कुझिन आम्ही प्रमोट करतो. कोणत्या? कोस्टल लाईन. हा हा हा. त्याच्यामुळे जे जे जुने रेसिपी आहे हा. ते शोधतोय आम्ही आणि त्याप्रमाणे इकडे हे करते, सर्वांचं इकडे करतो. ओके. उसाच्या रसातले पोहे किंवा ताकातले हा. आंबोळे हे आमचे पारंपरिक आहेत. ओके ओके ओके. गोड आहे. नाही केलं. आता आम्ही जातो डेक बघायला. किचन बघितलं, अमेझिंग आहे. आता लंच टाइमच चालू आहे त्यामुळे एकदम चालू आहे तिथे. मस्त मस्त. वा. किंगफिशर दिसतात. हो का? मासे दिसतात. म्हणजे सगळे बर्ड साठी चांगले आहे. साठी खूप चांगले दिसतात. हॉर्नबिल सुद्धा असे वरून जाताना दिसतात. वाव. आवाज येत असेल ना मॉर्निंगला पूर्ण? सकाळ आमची सुरुवात एकतर सीगलने होते हा आणि व्हिस्लिंग थ्रश, सकाळचे शिळ घालणारे असतात ना. हा हा. त्याच्यावर हा. म्हणजे जे नॅचरली होतं त्यामध्येच तुम्ही फक्त बरोबर डेव्हलपमेंट केली थोडी. कुठली कॉटेज करताना एकही झाड तोडलं जाणार नाही याची पूर्ण खात्री घेऊनच आम्ही तशा जागा निवडून हा. कॉटेजेस बांधले. ओके. साधारण किती वर्ष झाली? तरी आता साधारण 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाली. हा. हा. ते विहीर पण आहे. ही विहीर आहे. हा. तो जुना रहाट आहे. डेक बघितला. आता विहिरीकडे जातोय आणि विहिरीला तो जुना रहाट आहे. आता जुन्या पिक्चर मध्ये दिसतात. सो तुम्ही इथे येऊन विहिरीचं पाणी काढू शकता. येस. बेडूक आहे. मासे पण खूप आहेत. कासव सुद्धा होता. गेला. आम्हाला सचिन तेंडुलकर पण आलेले ना. हो हो. काय एक्सपिरियन्स होता? फार छान होता. त्यांना खूप आवडलं. हा आणि असं ज्यांना निसर्गाची आवड आहे, सिंपल लिव्हिंगची आवड आहे, हा. त्यांच्यासाठी एकदम आयडियल जागा आहे. हो. येऊन फक्त आराम करायचा, हा. एखाद दुसरी ऍक्टिव्हिटी, हा. कुठेतरी फिरायला गेला वगैरे. इथून बीचेस साधारण किती किलोमीटर? बीचेस साधारण 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहेत. हा. एक भोगवे आहे,
किल्ले निवती म्हणून एक आहे आणि खवणे असे 3 बीचेस आहेत. हा. आणि एक नदी पण आहे, कर्ली हा. नदी. हा. तर बॅकवॉटर राईड वगैरे करायला लोक जातात. जातात. आणि आमचा एक सकाळचा एक वॉक असतो, प्लांटेशन वॉक, हा आणि संध्याकाळचा ग्रासलँडचा एक वॉक असतो. हा आणि मधल्यावर तिकडे एक पाट म्हणून गाव आहे, तिकडे कुंभारांची वस्ती आहे. हा तर कुंभार काम करायला सुद्धा आम्ही घेऊन घेऊन जाता. जातो. ओके ओके ओके. मग हे सगळं त्यामध्येच इन्क्लूड असतं की कसं काय असतं? पॉटरी फक्त एक्सक्लुडेड आहे, हा. बाकी सगळं included. इन्क्लूड आहे. ओके ओके. हा. तर इथे आल्यानंतर तुम्ही जर कधी विहिरीचं पाणी काढलं नसेल ना, तर तुम्ही ते विहिरीचं पाणी काढू शकता. मस्त रहाट आहे. आणि काढू मी कशी भरलेली आहे. पडशील तू हा, ते होतंय ना. बाहेर होत चालेल ना. चालेल कसं. ते विहिरीचं पाणी तर चांगलं गार म्हटलं आहे असतं. त्यात बरेचसे मायक्रो न्यूट्रिएंट्स हो. असतात. हा, हळूहळू फक्त सोडायला हवं. हे पकड. हा हम्म. असं. हा आता. हा आता सोडा. हा आणि हळूहळू. हा वर. बरोबर. हा हा. हे खूप इझी आहे आपल्याला हातापेक्षा. पितळ पाणी ओतून दे. बॉटल भरून घे. आधीच येताना एकच बॉटल आणले. उन्हाळ्यात ना मस्त गेस्ट येऊन ना आंघोळ सुद्धा करतात. तिथे हा व्हेरी छान वाटतं. फार आहे. तुला तो तुला वाट बस घेतो मी थांब. पाणी पिलं बरं वाटलं. आता आम्ही हे रिसॉर्ट फार्मचे स्टे आहे तो फिरतोय जरा. आणि ते छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आहेत. म्हणजे हा तुम्हाला आता नारळ दिसत असेल, पण नारळाच्या खाली आय गेस येस लॅम्प आहे. सो हे रात्रीचं जर आलो ना आपण तर मस्त, म्हणजे लॅम्प आहे पण वाटताना त्याने नारळाचं वरचं या ठिकाणी ना ह्या ज्या जंगलातल्या छोट्या छोट्या वाटा आहेत ना, या प्रत्येक वाटा एका रिसॉर्टला गेले. या रिसॉर्टला गेले आणि या रिसॉर्टचं मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्षत्राचं नाव दिलेलं आहे. सो असे नक्षत्रांची नावं देऊन रिसॉर्ट सध्या आय थिंक 6 रिसॉर्ट्स आहेत. 7वं चालू आहे त्यांचं. सुंदर आहे कॉटेज. खूपच मस्त वाटतंय. लाकडाचे लोखंडाचे वाजल्यावर खूप मस्त आहे ना डायनिंग टेबल. माचळी. तर माचळी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का? माचळी म्हणजे पूर्वी शेतकरी जेव्हा शेतात जायचे त्यावेळी त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची गरज होती आणि त्यावेळी ते अशी माची किंवा माचळी बांधायचे आणि त्यामध्ये राहायचे. आणि काहीसा तीच कन्सेप्ट प्रथमेश सरांनी घेऊन हे माचळी रिसॉर्ट बांधलं असावं. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊच. पण इथे आल्यावर ना खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. जे नेचर लव्ह आहेत, नेचर लव्हर्स, ते इथे येऊन नेचर एन्जॉय करू शकतात. निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे निसर्गाच्या आणखी जवळ जाऊ शकतात. पक्ष्यांचे आवाज तर इथे सुरुवात होतेच. त्याचबरोबर कोकणी पद्धतीचं जेवण जेवायला मिळतं.
आणि बाकी सगळ्याच आपल्याला इथे आल्यानंतर विसर पडतो. माझं सुद्धा असंच झालं. मी इथे आली आणि बाहेरच्या जगात काय चालू आहे ते सगळंच पूर्ण विसरायला होतं. इकडच्या नेचरच्या आपण खूप प्रेमात पडतो आणि ऍक्टिव्हिटीज पण इथे आहेत. मगाशी मी विहिरीतलं पाणी काढलं आणि ते गार पाणी पिलं, खूप मस्त वाटलं. आणि अशा बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि नुसतं स्टे करू शकतो. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही खरं कोकण फील करू शकता. आणि म्हणूनच असेल की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ही प्लेस चूज केली असावी, कारण त्यांना नेचरमध्ये जगायचं होतं, नेचर अनुभवायचं होतं. इथे आल्यानंतर तुम्हाला एक तर आहेच की स्टेसाठी तुम्ही इथे येऊ शकता, पण ज्यांना बीच सुद्धा पाहिजे असेल तर बीचेस जे आहेत निवती किल्ले वगैरे ते इथून 7-8 किलोमीटर अंतरावरच आहेत. सो इव्हिनिंगला त्यांचा एक वॉक असतोच, किंवा तुम्ही इव्हिनिंगला सनसेटसाठी बीचेसवर जाऊ शकता, भोगवेला वगैरे. सो ते बीचेसचे व्हिडिओज तर आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्ण निवती किल्ला सुद्धा दाखवलाय, निवती बीच, भोगवे बीच. सो बीचेस तुम्ही जाऊन तिथे एन्जॉय करून पुन्हा रात्री इकडचा रात्रीचा स्टे एन्जॉय करू शकता. काय होतं ना, आपल्याला बाहेरच्या जगात जे आपण असतो तेव्हा असं खूप वाटत असतं की अरे नेचरमध्ये जाऊन राहूया, पण ते पॉसिबल होत नाही किंवा तिथे जाऊन शक्य होत नाही की आपण तिथे जाऊन बांधणार आणि मग राहणार आणि वर्षातून साधारण 5-6 दिवसासाठी तिथे येऊन स्टे करणार. मग अशासाठी ही जागा खूप बेस्ट आहे की जेव्हा आपल्याला वाटलं बॅकपॅक केल्या इकडे यायचं, अनुभवायचं, पुन्हा काही दिवसांनी आपल्या डेली रुटीनमध्ये सुरू व्हायचं. पुन्हा डेली रुटीनचा कंटाळा आला की इथे येऊन पुन्हा रिलॅक्स होण्यासाठी यायचं. सो ही प्लेस खरंच खूप मस्त आहे. मी सजेस्ट करेन तुम्हाला, जर तुम्हाला पण रिलॅक्स पाहिजे असेल, नेचरच्या जवळ जायचं असेल तर तुम्ही माची ऑप्शन चूज करू शकता. आता मी या त्यांच्या डायनिंग एरियामध्ये बसलोय आणि मस्त कौलारू असं टोनदार लाकडी बेंचेस आणि खाली शेणाने सारवलेली पूर्ण जमीन आणि पारंपरिक पद्धतीचं जेवण. तर खूप मस्त आहे आणि एकदम रिअल फील केल्यासारखं वाटतंय. आणि पूर्ण आजूबाजूला फार्म स्टे असल्यामुळे जंगलातच आपण जंगल सफारी करणं शक्य नाहीये, पण इथे येऊन आपण जंगलात राहू शकतो. तर आपण आता माचई रिसॉर्ट पूर्ण फिरलो आणि प्रथमेश सरांकडनं आधी माचईची कन्सेप्ट ऐकून घेऊया. माचली म्हणजे शेतकरी जे शेतात एक खोपटं बांधतात आणि आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी किंवा झाडांना पाणी देण्यासाठी तिथे राहतात, त्याला माचली म्हणतात. माचली म्हणजे खोप आहे खरं तर. आणि अशा माचल्यांमध्ये माझे बाबा आजोबा हे स्वतः राहिलेले आहेत. त्यामुळे हा जो एक्सपिरियन्स आहे माचलीमध्ये राहण्याचा, म्हणजे तिथे काही वेळा आपण आपली लहान मुलं पण घेऊन जातो, तिकडे सुंदर सुंदर पक्षी दिसतात, फुलपाखरं दिसतात, त्यांच्या मागे आपण धावतो. तर हा जो एक्सपिरियन्स आहे तो शहरातल्या लोकांना मिळत नाही. हा देण्यासाठी हा सगळा माचलीचा पूर्ण उपक्रम केलेला आहे. ओके, मग तुम्ही या फील्डमध्ये कसं आलात? माझं म्हणजे एक मोठी स्टोरी आहे. माझ्या आई बाबा स्वतः सुद्धा ह्या फील्डमध्ये नव्हते. माझी आई ओरिएंटल इन्शुरन्ससाठी काम करायची, बाबा केमिस्ट होते, फार्मसी होती. तर त्यांना त्यांच्यातून रिटायर्ड होऊन वेगळं काहीतरी करायचं होतं, जे घरच्या घरी रिटायरमेंट प्लॅन म्हणून आम्ही आमच्या घरातल्या जे 2 रूम होते त्या गेस्टना देऊन आम्ही सुरुवात केली. आणि तिथे एक नेट प्रॅक्टिस झाली. म्हणजे आम्हाला कळलं की हे आपल्यासाठी जुळतंय, आपल्याला जमतंय. मग मी सुद्धा त्याच दरम्याने हॉटेल मॅनेजमेंट करण्याचा निर्णय घेतला. असं काही ठरवलं नव्हतं, पण एवढं कळत होतं की आपल्याकडे भरपूर एवढा निसर्ग आहे, निसर्ग देवतेच्या आपण कुशीतच असल्यासारखे आहोत, तर नक्की याचा फायदा आपल्याला होईल. आणि आमचे बरेचसे नाते जे मुंबई किंवा इतर ठिकाणी आहेत ते कशा प्रकारचं जीवन जगतात आणि ते कशा प्रकारचं जीवन आवडेल याचा एक अंदाज होता. तर आम्ही मग हळूहळू एक स्टेप बाय स्टेप पुढे जात माचली या कन्सेप्टवर कॉटेजेस उभारल्या, कुठलंही झाड न तोडता. तर असा एक म्हणजे बराचसा मोठा प्रवास होता, पण एक छोट्या छोट्या स्टेपमध्ये तो होत गेला. आणि मूळचे तुम्ही इकडचे? हो, मूळचं म्हणजे माझं सगळं लहानपणापासून शालेय जीवन वगैरे सगळं इकडे ह्याच गावात गेलं. आणि आता आम्ही सगळ्या पिढ्या एकत्र काम करतोय. हा एक म्हणजे आम्हाला मिळालेला एक म्हणजे आमच्यासाठी वरदान आहे माचली आहे. म्हणजे ज्या शाळेत माझी मुलगी जाते त्याच शाळेत माझे आजोबा गेलेले, वडील गेले, मी गेले. तर
म्हणजे एक सस्टेनेबल मॉडेल म्हणून सुद्धा याच्याकडे आम्ही बघतोय ओके की पूर्ण फॅमिली एका ठिकाणी राहते. हा ईट प्रे काय म्हणतात ना ते, एकत्र बरोबर, आम्ही हो, सगळं. हो. तेच. आणि ह्या म्हणजे हे या ठिकाणी जो येणारा जो टुरिस्ट आहे हा. तो कशा प्रकारचा असतो, त्यांना काय एक्सपिरियन्स करायचं असतं? हा, ह्या ठिकाणी येणारा टुरिस्ट पहिलं तर म्हणजे आता काही लोक सतत 5 स्टार हॉटेल्समध्ये जातात किंवा टिपिकल रिसॉर्ट्समध्ये हॉटेल्समध्ये फिरतात, हा तर त्यांना त्या एक जीवनशैलीचा थोडासा उबगपण आलेला असतो. हा म्हणजे तुम्ही केरलामध्ये जा किंवा नॉर्थला जा, हा शेवटी आतून जो इफेक्ट येतो हो बरोबर. तो सर्वसाधारण सारखाच असतो. तर त्या ठिकाणी जाऊन तिकडची जीवनशैली समजून घेणे हा आणि तिकडचं होऊन राहणे, निसर्ग समजून ओके. घेणे, हा हा एक त्यांचा म्हणजे मेन मोटो असतो इकडे बरोबर. येण्याचा. हा. आणि आराम करणे, जास्त हा. लोक एकदम आराम करायला येतात. हा मस्तपैकी आपलं कोकणी जी जेवण. जेवण करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये भाग घेतात, स्वतः ओके ते अनुभवतात, एखाद दुसरा वॉक करतात हा. आणि अशा प्रकारे 3 दिवस 4 दिवस, काही लोक करतात. 12-12 दिवस सुद्धा राहतात. आरामात. ओके. हा. आणि मग या ठिकाणी बुकिंग करायचं असेल तर कशा प्रकारे करायचं? बुकिंगसाठी वेबसाईट आहे www.matsli.in हा. MAACHLI हा .in. तर त्याच्यामधून बुकिंग करू शकतो. हो. ओके. आणि चार्जेस वगैरे कसे ते? चार्जेस थोडे व्हेरिएबल असतात, हा. तर त्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये मिळतील. ओके. हम्म. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथून करू शकता. आणि इंस्टाग्रामचं पेज कोणतं? हा, इंस्टाग्रामवर सुद्धा माचली फार्मस्टे म्हणून आमचं पेज आहे, ओके. हा तर त्याच्यावर आम्ही सतत अपडेट्स वगैरे टाकत ओके. असतो. हा तर त्यामधून सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंदाज येईल, म्हणजे ओके. व्हॉट टू एक्सपेक्ट ॲट माचली हा. याचा एक अंदाज ओके. येऊ शकतो. आणि पुढे काय फ्युचर प्लॅन्स आहेत का? आता सध्या 6 कॉटेजेस आहेत, हा. एक 7वी होणार आहे, तर आम्हाला ओके. होमस्टे किंवा एक बुटीक प्रॉपर्टी म्हणून करायचं. ही चालवायची आहे. तर 7 कॉटेजेसचा बेस करायचा आहे हा. आणि वरती पण म्हणजे सड्यावर गेलं हा. ग्रासलँडवर, हा तर तिकडे एक छोटीशी जागा आहे, तर तिकडे जास्तीत जास्त शेती करून किंवा आपोआप जास्त फार्म टू टेबल कसं करता येईल हा हे आता बरोबर. ठरवायचं आहे. हा. थोडं चॅलेंजिंग आहे, पण हळूहळू ओके. जसं जमेल तसं करू. ओके. आणि मगाशी मी आतमध्ये हा. किचन मध्ये गेलेली, तेव्हा त्या मॅडम आम्हाला बोललेल्या की इथे 18 जण किंवा 20 जण लोक काम करतात. म्हणजे बरं. तुम्ही एक खरंच आजूबाजूच्या लोकांना रोजगार देण्याचं पण काम करताय. म्हणजे ती लोक हो. इथे येऊन हो. काम करतात, त्यामुळे त्यांचं तिकडे उपजीविका चालू हो, हो. राहते. सो बरोबर. ते खूपच एक चांगलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे टुरिस्ट म्हणजे प्लेसेस आपल्याकडे झाले पाहिजे, बरोबर. जे नेचर ओरिएंटेड. कारण आता सध्या लोकांना तसंच पाहिजे, हा. कारण ते बोर झाले आहेत. ते बरोबर. 5 स्टार हॉटेल्स किंवा ते रेग्युलर बरोबर, बरोबर. त्यांना रिलॅक्सेशन पाहिजे. बरोबर, सो बरोबर. हा खूपच एक बेस्ट ऑप्शन आहे. चालेल, थँक्यू सो मच. घाबरते काय ग?